घरातून निघताना कापडी पिशवी घेऊन निघा, पालिकेचं आवाहन। पहिल्याच दिवशी 61 किलो प्लास्टिक साठा पालिकेनं केला जप्त। या प्रकरणी 1,45,000 रुपयांचा दंड वसूल केला। मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ, महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना। प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला। देशातील पहिली इलेक्ट्रिकल वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज। गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदरापर्यंत ही टॅक्सी चालवली जाणार। अभिषेक जाधव या 20 वर्षीय तरुणानं पिंपळाच्या पानावर साकारली लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीची कलाकृती। वाशिमच्या वाघळूद येथील या तरुणानं 2 तासात साकारली कलाकृती। कर्नाटकमध्ये बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याचे सोलापूरमध्ये पडसाद। सोलापुरातील लिंगायत समाजाच्या वतीनं अक्कलकोट रस्त्यावर करण्यात आला निषेध। अकोला जिल्ह्यामध्ये 263 ग्रामपंचायतींची टीबी मुक्तीकडे वाटचाल सुरू। रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी शोध मोहीम आणि उपचारांना गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे। पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाची फाईट। ब्लास्टिंगने नागरिकांच्या घरांच्या भिंतींना तडे तसंच पत्रे फुटून अनेक नुकसान, तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। बदलापूरमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी अद्यापही सुरूच। रिक्षा चालकांकडून बेकायदा भाडेवाढ, यामुळे प्रवाशांचा रिक्षा चालकांसोबत होतोय वाद। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। उल्हासनगरमध्ये संविधान सप्ताह जागर। सप्ताहाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती। शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन भारतीय संविधानाची माहिती देत मार्गदर्शन। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये युनिक चषक T20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। युनिक क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन। उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहात साजरा। फडणवीसांच्या दावोस दौऱ्याचा आज दुसरा दिवस। आज गुंतवणुकीसंदर्भात अनेक उद्योगपतींशी चर्चा होणार। महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार होणार। नरेंद्र मोदींनी एक्सपोस्ट करत ट्रम्प यांचं केलं अभिनंदन। भारत अमेरिकेच्या हितासाठी आपण सोबत काम करूया, याचा जगाला सुद्धा फायदा होईल, मोदींनी व्यक्त केली खात्री। राष्ट्रपती होताच ट्रम्प यांच्याकडनं दक्षिण सीमेवर आणीबाणीची घोषणा। तातडीनं सैन्य रवाना करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश। नाना पाटेकरांनी घेतली अमित शहांची भेट। सामाजिक विषयांच्या संदर्भात झाली दोघांमध्ये चर्चा। दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आहेत। हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं धरणे आंदोलन। मागासवर्गीय कंत्राटदारावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ वंचितचं आंदोलन। धाराशिव जिल्हाधिकारी आणि आमदारांनी घेतला तुळजाभवानी मंदिर विकास कामांचा आढावा। कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत घेतली महत्त्वाची बैठक। पालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता। उद्या होणारी सुनावणी आता रखडली, त्यामुळे राज्यात लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात अनिश्चितता। मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांचा आज शपथविधी। संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील राजभवनात होणार शपथविधी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक घेतला जाणार। एक्सप्रेसवेवर गर्डर उभारण्यासाठी 22 ते 24 जानेवारीच्या काळात दुपारी 12 ते 3 वेळेत ब्लॉक असेल। देशातल्या तरुणींना शेतकरी नवरा नको, पण त्याचवेळी कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या आशादायी असल्याचा रोहित पवारांचा दावा। एक्सपोस्ट करत दिली माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।